मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप मॅप्स अपडेटमध्ये या ठिकाणी आज 6वी फेज पैसे अकाउंटला आलेले आहेत. तर यामध्ये ज्यांचे पैसे फेल होत आहेत त्यांच्यासाठी आपण एक मदतीचा हात देऊया. तर फर्स्ट फेजपासून 6व्या फेजपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत ज्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत त्यांनी फक्त आपली बँक कोणती आहे ती फक्त कमेंटमध्ये सांगा. ज्यांचे पेमेंट आता फेल होत आहे त्यांना मदत होईल की कोणत्या कोणत्या बँकेत येत आहेत आणि कोणत्या कोणत्या बँकेमध्ये फेल होत आहेत. ज्यांचे फेल होत आहेत त्यांनीसुद्धा आपली बँक कोणती आहे ती या ठिकाणी सांगू शकता. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कोणत्या बँकेमध्ये फेल होत आहेत. कारण NPCI आधार सीडिंग असूनही बऱ्याच मुलांचे फेल होत आहेत. तर आपल्याला लक्षात येईल की बँकेची जी नावं आहेत ती जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये केली तर इतरांनासुद्धा मदत होईल आणि त्यांच्याकडून 1 महिना बाकी आहे जवळजवळ, त्यांना त्यांची बँक सीडिंग बदलतासुद्धा येऊ शकते. तर तुमची एक मदत होईल जेणेकरून तुम्ही आपली बँक कोणती आहे ज्याच्यात पैसे आलेले आहेत आणि ज्याच्यात पैसे अडकले पण काही जणांचे, त्यांनी फक्त या ठिकाणी बँक सीडिंग म्हणजे तुमची असलेली बँक कोणत्या बँकेत आलेल्या आहेत याची फक्त डिटेल द्यायची आहे. तर आजचा DBT सकाळी लवकरच सुरू झालेला आहे. सकाळी साधारण 10 वाजल्यापासूनच मेसेजेस येत होते मुलांना आणि मुलांनी फोन करून सांगितलं आहे की सर आमचे DBTचे पैसे त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जो 42,000 फंड होता तो मंथली प्रमाणात आज 12 क्लेम मला आलेले आहेत. काही जणांना एकच क्लेम 42,000चा आलेला आहे. अशा प्रकारचे अपडेट्स आज मुलं देत होती. त्याचबरोबर बरीच मुलं या ठिकाणी आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, आधार नंबर नॉट मॅप्ड इन IIN फेल्ड दाखवत आहे बऱ्याच जणांचा 42,000 असे सुद्धा बरेच जण मेसेज करतात. त्यामुळे तुमची एक मदत म्हणून तुम्हाला एक मदत करायची आहे की तुमची बँक कोणती आहे आणि ज्यांचं पेमेंट आलेलं आहे ती बँक कोणती आहे त्या सगळ्यांनी एकदा कमेंट करा व्हिडिओखाली. म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की कशाप्रकारे कोणत्या बँकेमध्ये अडकत आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये ओके होत आहेत. आता बऱ्याच मुलांच्या शंकासुद्धा आहेत. त्यांनी यूट्यूब चॅनलला जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये मॅप्सची एक प्लेलिस्ट आहे, व्ह्यू फुल प्लेलिस्ट दिली की त्याच्यात जेवढे जेवढे व्हिडिओज आहेत जे तुमच्या मदतीला लागतील म्हणजे तुमचा जे कमेंट्स आहेत किंवा तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्यामुळे सदर व्हिडिओ जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओ त्या त्या कारणाचा बनवलेला आहे जेणेकरून तुमची मदत होऊन जाईल. आणि या ठिकाणी ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनीसुद्धा कोणती बँक तुमची आहे त्याचीसुद्धा कमेंट करायची आहेत. तर आपण डिटेल्समध्ये जर अजून बघू तर आजचा अपडेट हा उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल. म्हणजे आतापर्यंत 39 करोड या ठिकाणी वाटप झालेलं आहे आणि याच्या पुढचं वाटप म्हणजे क्लेमची संख्या वाढत आहे. हे जे आज वाटप झाले ते अपडेट अजून झालेलं नाही. तर उद्या सकाळपर्यंत हे अपडेट्स तुम्हाला समजून जातील. साधारण दुपारपर्यंत अपडेट म्हणजे साधारण 5 ते 6 कोटी वाटप या ठिकाणी आज झालेलं आहे. त्यामुळे हे साधारण आता 50च्या जवळपास 50 कोटीपर्यंत जाऊन पोचणार आहेत. तर असे हे वाटप 31 मार्चपर्यंत राहणार आहे. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे क्लेम अडकत आहेत त्यांना थोडीशी मदत म्हणून तुम्ही फक्त एक मदत करायची आहे की या ठिकाणी कोणते बँकेमध्ये तुमचे अमाऊंट येत आहे आणि कोणते बँका अडकत आहेत. आता मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे बऱ्याच मुलांचं विचारणं आहे की 1,26,000 कोणाला मिळणार आहेत. तर हे 1,26,000 ज्यांची अप्रेंटिसशिप 36 महिन्यांची आहे त्यांना 1,26,000. तर या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलंच आहे कशाप्रकारे तुम्हाला 1,26,000 GRची सुद्धा डिटेल दिलेली आहे. 5व्या फेजनंतर आता 6वा फेज तुम्हाला आजच पडलेला आहे. अशा अनेक कमेंट्स आणि तुमच्या शंका त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आता बऱ्याच जणांना शंका आहे की तुम्हाला जे वाटप आहे तर हे वाटप आणि रेक्टिफिकेशन म्हणजे काय याच्यासुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत. रेक्टिफिकेशन कसं करायचं, रेक्टिफिकेशन झालं तर काय करायचं आहे, तुम्हाला जर डॉक्युमेंट्स टाकायचे असेल तर काय करायचं आहे. तर ह्याचा व्हिडिओ अजून एक घेऊन येत आहे. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.